अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, जसं आपण आपल्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत असतो, आपला वाढदिवस जवळ आला की आपण खूप प्रकारची तयारी ही करत असतो, तसंच आता आपल्या स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस जवळ येत आहे, तो म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिवस। तर आपल्या महाराजांचा प्रकट दिवस हा तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो। यावर्षी 10 एप्रिल बुधवारी हा योग आलेला आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे, असं आश्वासन देणारे आपले महाराज यांची जयंती ही जवळ आलेली आहे। श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार, पूर्ण अवतार म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज। तर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला 21 दिवसांची एक सेवा करायची आहे। आपल्याला 21 मार्च ते 10 एप्रिल पर्यंत एक सेवा करायची आहे। या सेवेने आपल्याला आपली प्रत्येक इच्छा महाराज पूर्ण करणार आहे। महाराजांचा प्रकट दिवस असल्यामुळे आपल्याला ही सेवा करणं खूप जास्त गरजेचं आहे। जे लोक स्वामी महाराजांच्या सुविचारांचे पालन करत असतात, त्यांचे जीवन हे सुख आणि समृद्धीने भरून जातं। प्रत्येक मनुष्य जो स्वामी सेवा करतो तो चिंतामुक्त होतो। त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या या दूर होण्यासाठी महाराज काही ना काही मार्ग हे काढतच असतात। तर मी जी सेवा तुम्हाला सांगते आहे, त्या सेवेमध्ये इतकी शक्ती आहे की या मंत्राच्या जपाने आपल्या आजूबाजूचा सर्व नकारात्मक शक्ती या नष्ट होत असतात आणि आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीची गरज असते, ती आपल्याला या सेवेमधून भेटणार आहे। आपल्या अनेक समस्यांचं निवारण होऊन आपल्या अनेक अडचणी या दूर होणार आहेत। तर आपल्यापैकी अनेक स्वामी सेवेकरांना माहितीच असेल की स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र। तर ज्यांना माहिती नसेल त्यांनी यूट्यूबला सर्च करा तारक मंत्र म्हणून, किंवा आपल्या जवळच्या केंद्रामध्ये त्याचे पॉम्पलेट तुम्हाला भेटून जातील। तर तारक मंत्राची सेवा आपल्याला करायची आहे। 21 मार्च पासून ते 10 एप्रिल पर्यंत आपल्याला 21 तारखेला संकल्प करून घ्यायचा आहे। सकाळी आपली पूजा वगैरे आटोपून, आपल्याला देवपूजा आटोपून झाली की आपल्याला संकल्प करायचा आहे महाराजांना की मी ही तारक मंत्राची 21 दिवसाची सेवा करणार आहे आणि त्याबद्दल तुमची जी काही अडचण असेल ती तुम्ही महाराजांना बोलून दाखवायची आहे। ज्यांना काहीही अडचण नाहीये तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करा, संकल्प करा आणि अनुभव बघा तुम्हाला काय अनुभव येतो। तर 21 दिवस आपल्याला ही सेवा, संकल्पयुक्त सेवा करायची आहे। 21 दिवस 21 वेळा, रोज 21 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्र कसा म्हणायचा हे आपल्याला माहिती असेल तर पुन्हा एकदा सांगते। एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, पिण्याचं शुद्ध पाणी घ्यायचं आहे। डाव्या हातामध्ये ग्लास पकडा किंवा खाली जमिनीवर ठेवा आणि उजवा हात आपल्याला त्या ग्लासवर ठेवायचा आहे, हे बघा। आणि उजवा हात आपल्याला असा त्या ग्लासवर झाकायचा आहे आणि 21 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे। 21 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर या पाण्यामध्ये प्रचंड शक्ती ही निर्माण होईल। तुम्हाला पाणी पिल्यानंतर पाण्याची चव देखील बदलताना समजत असेल। जे नेहमी अभिषेकाचं पाणी पितात तर ते जे तीर्थ असतं त्याची नेहमीच चव बदललेली असते। तर तुम्ही अनुभवून बघा। 21 दिवस जे हट्टी तापट मुलं आहेत, व्यसनाधीन लोक आहेत, त्यांना सुद्धा हे पाणी द्या, प्रचंड फरक पडतो आणि खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत। तर स्वामी महाराजांची ही अतिशय महत्त्वाची आणि
अवश्य फळ देणारी ही सेवा आपण नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.